नागपूरमधल्या सोमवारच्या राड्यानंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे। महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन केलंय आणि 80 जणांना अटक केली आहे। आक्षेपार्ह व्हिडिओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाउंट पोलिसांच्या रडारवर आहेत। कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीचा वाद विकोपाला पोहोचला। महाल परिसरात काही तरुणांनी दगडफेक करत जाळपोळ केली। 2 गटात झालेल्या या वादानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र दगडफेकीमुळे पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या वापरल्या। अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा असं आवाहन पोलिसांनी केलंय। तर नागपूरच्या हौसापुरी भागातही काल रात्री उशिरा अनेक गाड्यांची जाळपोळ करत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। याचा आढावा घेतला रजत वशिष्ठ यांनी। काल रात्री नागपूरच्या चिटणीस पार्क परिसरामध्ये दंगल उसळलेली होती आणि त्या ठिकाणी मोठी दगडफेक झाली, काही गाड्यांचं नुकसान करण्यात आला, जाळपोळ सुद्धा झाली। मात्र त्या ठिकाणापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर हंसापुरी भाग आहे आणि हंसापुरी भागामध्येही काल रात्री उशिरा अशा पद्धतीने दंगल सदृश स्थिती काही लोकांनी निर्माण केली आणि अनेक गाड्यांची जाळपोळ जी आहे ती करण्यात आली आहे। हंसापुरी परिसरामध्ये आम्ही गुप्ता कुटुंबियांच्या घरासमोर आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जवळपास 8 दुचाकी आहे ज्या दुचाकी जाळून नष्ट करण्यात आलेले आहे। स्थानिक नागरिक या ठिकाणी आहे। ताई, किती वाजता ही घटना घडली, काय घडलं? 10 वाजताच्या दरम्यान काही अनोळखी लोक इथे आपल्या तोंडाला रुमाल बांधून आलेले होते। गीतांजलीमध्ये जसा दंगा सुरू होता त्याच्यानंतर हळूहळू तो इकडे हंसापुरीला वाढत गेला आणि त्यांनी प्रत्येक गाड्यांना जबरदस्तीने काढून ओढून त्याच्यावरती चिंध्या जाळून त्या गाड्यांच्या आतमध्ये लावण्याचा प्रयत्न केला। या गाड्या रस्त्यावर उभ्या होत्या की आतमध्ये ते अंगणामध्ये लावलेल्या होत्या, त्या त्यांच्या हाताने निघत पण नव्हत्या तरी जबरदस्तीने बाहेर काढण्यात आलेल्या होत्या। दवाखाने तोडफोडण्यात आला, दवाखाना फोडून दवाखान्याच्या आतमधल्या गाड्या बाहेर काढण्यात आल्या, तिचं फर्निचर बाहेर काढण्यात आलं, तिच्या जे मलमपट्टीचे जे पट्टी होती ते पण बाहेर काढून आणून त्याला पातीचं तेल पेट्रोल भिगवून सर्वांच्या गाडीमध्ये टाकून त्याला माचीस लावण्यात आली, पूर्ण जाळण्यात आलं। इथे कार सुद्धा उभी होती, ते कार सुद्धा जाळण्यात आली। लोकांनी कोण होते, म्हणजे तोंडावर कपडे बांधून होते लोक? अनोळखी लोक होते, आम्ही त्यांना ओळखत नव्हतो आणि ते लोक इच्छित नव्हते, त्याच्यातून आम्ही त्यामधून एकाही व्यक्तीला ओळखत नव्हतो। भालदारपुरा परिसरामध्ये किंवा चिटणीस पार्क परिसरामध्ये दंगल उसळली होती, त्याच पद्धतीने तोडफोड करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जो आहे तो हंसापुरी परिसरामध्येही करण्यात आला। आणि आज सकाळी काल रात्री या ठिकाणी कशा पद्धतीने एक हुडदंग घालण्यात आलेला आहे, गोंधळ घालण्यात आलेला आहे, ती दृश्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सध्या पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे, मात्र लोकांचा नुकसान मोठ्या प्रमाणावर झाला आहे हे आपल्याला हंसापुरीमध्ये येऊन लक्षात येते। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।